नुकताच LLB 3 वर्ष किंवा 5 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे ॲज अ ॲडव्होकेट म्हणून एनरोलमेंट करून घ्यायचं असेल, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं ऑनलाईन प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत आणि यासोबतच आपण एनरोलमेंट करताना काही ॲफिडेविट्स महत्त्वाचे असतात, तर ते ॲफिडेविट कोणते आहे, त्याचे फॉर्मॅट कशा पद्धतीचे आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार, मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की कशा पद्धतीनं आपल्याला ॲफिडेविट फॉर्मॅट ऑनलाईन पद्धतीनं काढता येतात आणि यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते महत्त्वाचे आहेत ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून येईल. सुरुवातीला आपण गूगल किंवा मग तुमचे क्रोम किंवा जे काही वेब ब्राउझर आहेत त्या वेब ब्राउझरमध्ये गेल्यानंतर त्या वेब ब्राउझरवर आपण महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल असं आपण सर्च केलं तर ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईट्स ओपन होतील. या वेगवेगळ्या साईट्समधील पहिली जे साईट आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ती साईडला क्लिक करून ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्ही लॅपटॉपला ओपन केलं असेल तर लॅपटॉपच्या डेस्कबोर्डवर तुमचं ते साईट ओपन होईल. मोबाईलमध्ये जर तुम्ही यूज करत असाल तर मोबाईलमध्ये राईट साईडच्या वरच्या साईडला जाऊन डेस्कटॉप साईट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती ही मोबाईलमध्ये चांगल्या पद्धतीने वाचता येईल. अशा पद्धतीची ही वेबसाईट ओपन केल्यानंतर असं तुमच्या मोबाईलच्या पेजवर तुम्हाला दिसून येतो. दिसून आल्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याच्या वेबसाईटला कशा पद्धतीचा डेस्कटॉप आहे ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. यामध्ये सुरुवातीला जे आहेत हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही याची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर या वेबसाईटला कशा पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर या वेबसाईटवर सध्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे मेंबर्स कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल आणि खाली सर्व्हिस हा ऑप्शन तुम्हाला येईल. सर्व्हिस ऑप्शनमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, एक एनरोलमेंट, त्यानंतर CLEP आणि AIB 18चं कॉप हे असे 3 ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये आपल्याला एनरोलमेंट हा जो ऑप्शन आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा जो एनरोलमेंट ऑप्शनासोबत आपण जर खाली गेलं तर याच्यामध्ये सर्व्हिस आणि युजफुल लिंक्स असे सुद्धा तुमच्या स्क्रीनला तुम्हाला ते दिसतील. तुम्हाला तुमच्यामध्ये जे सर्व्हिस पाहिजे असतील किंवा युजफुल लिंक्स पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते बघू शकता. पण आपल्यासाठी महत्त्वाचा जो आहे हा एनरोलमेंटचा भाग आहे. त्याच्यामुळं आपल्याला एनरोलमेंट करून घेण्यासाठी आपण एनरोलमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. एनरोलमेंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सर्व्हिस असे ऑप्शन आपल्या स्क्रीनवर दिसतो. यामध्ये ऑनलाईन सर्व्हिस याच्यामध्ये एक ऑप्शन असा आहे. यामध्ये एनरोलमेंट, व्हेरिफिकेशन आणि असे वेगवेगळे ऑप्शन्ससुद्धा याच्यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एनरोलमेंट हा भाग जो आहे महत्त्वाचा आहे. यासोबतच जर आपण खाली जर स्क्रीनला स्क्रोल करत गेलात तर आपल्याला ऑफलाईन सर्व्हिससुद्धा याच्यामध्ये दिसतील. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसं की इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे, सनद व्हेरिफिकेशन फॉर्म आहे, सनद डिक्लरेशन फॉर्म आहे, किंवा असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला ऑफलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. की अजूनसुद्धा या वेबसाईटला जर खाली स्क्रोल करत गेला तर याच्यामध्ये फॉर्मॅट्सचा ऑप्शन याच्यामध्ये येतो. आता हे फॉर्मॅट्स ऑप्शन आपल्या एनरोलमेंट करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 3 फॉर्मॅट्स दिलेले आहेत. एक कॉमन ॲफिडेविट फॉर्मॅट्स, त्याच्यानंतर एक सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर फॉर्मॅट्स आणि पोलीस व्हेरिफिकेशन ॲफिडेविट न्यू फॉर्मॅट 2025 असे 3 फॉर्मॅट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, जे की आपल्याला एनरोलमेंट करून घेताना फॉर्म भरताना ऑनलाईन पद्धतीनं हे फॉर्म अपलोड करून घ्यायचे असतात. यापैकी आपण पहिला फॉर्म बघूया, सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर फॉर्मॅट. याला क्लिक केल्यानंतर तो ॲटोमॅटिकली फॉर्मॅट डाउनलोड होतो आणि त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर त्याला डाउनलोड करून त्या व्यवस्थित त्याचे प्रिंट काढून घ्यायचे आहे. सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टरमध्ये अशा 2 आपल्याला सिनियर ॲडव्होकेट्सची आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यांच्याकडून आपल्याबाबत गुड मॉरल कॅरेक्टरचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घेऊन घ्यायचे आहे. आता हे कोणते सिनियर ॲडव्होकेट लागतील? ज्यांचं एनरोलमेंट होऊन 10 वर्ष झालेले असतील असे कमीत कमी 2 सिनियर ॲडव्होकेट जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला गुड मॉरल जो कॅरेक्टरचा जो सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट घ्यायचे आहे. याच्यामध्ये तुम्ही जर तो फॉर्मॅट जर बघत असाल तर त्याच्यामध्ये 2 सिनियर ॲडव्होकेटसाठी तसे फॉर्मॅट दिलेले आहेत. त्याची माहिती, त्यानंतर त्यांचा पत्ता, त्याच्यानंतर त्यांचा एनरोलमेंट नंबर, कधीपासून त्या एनरोलमेंट करून घेतले आहे त्याची डिटेल्स आणि त्यांची सिग्नेचर, अशा पद्धतीने तो फॉर्मॅट आहे. यानंतर आपल्याला
गुड मॉरल कॅरेक्टरचं जे फॉर्मॅट घेतल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आणि ॲफिडेव्हिटचा 2025साठी नवीन फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तसा एक ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट त्याच्यामध्ये येईल आणि त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला सविस्तर माहिती हे भरून आपल्याला ते ॲफिडेव्हिट बनवून घ्यायचे आहे. आता हा पोलीस व्हेरिफिकेशनचा जो फॉर्मॅट आहे, तर तुमच्यावर एखादी जर पोलीस कंप्लेंट जर रजिस्टर झाली असेल किंवा तुमच्या विरोधात जर एखादी क्रिमिनल मॅटरची जे केस जर रजिस्टर्ड झाली असेल, तर त्या संदर्भातला हा ॲफिडेव्हिट आहे. त्यामध्ये तुमचं विरोधात कोणती केस दाखल झाली आहे ते त्याबाबत केस नंबर किंवा मग त्या व्यतिरिक्त तुमचे FIR नंबर, डिस्ट्रिक्ट, केस नंबर आणि नेम ऑफ दी कोर्ट याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या ॲफिडेव्हिटमध्ये तुम्हाला भरून द्यायची आहे. आता हे झाले असे 2 फॉर्मॅट झाले आहे, एक गुड मॉरल कॅरेक्टरचा, त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा. आता तिसरं फॉर्मॅट आपण पाहूया, जे कॉमन ॲफिडेव्हिट फॉर्मॅट जे आहेत, ज्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे 6 फॉर्मॅट दिलेले आहेत. आता ते 6 फॉर्मॅट कोणकोणते आहेत ते पाहूया. याला क्लिक केलं की ॲटोमॅटिकली डाउनलोडचा ऑप्शन येतो आणि त्या ॲफिडेव्हिटच्या फॉर्मॅटला आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते फॉर्मॅट्स आहेत ते पाहूया. आता डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला जो फॉर्मॅट जो दिलेला आहे तो आहे, याच्यामध्ये आपण सविस्तर दिलेला आहे, याच्यामध्ये बघून घ्या किती कोणते फॉर्मॅट्स आहेत. याच्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन, त्यासोबतच अबोव 60 इयर्स, तुमच्या नावामध्ये बदल असेल किंवा मग तुम्ही LLB डिग्री महाराष्ट्राच्या बाहेरून केली असेल किंवा मग तुमच्याकडे मार्कशीट्स अजून ऑफलाईन आलेले नसेल आणि ऑनलाईनच असेल, तर असे हे सगळे एकूण 6 फॉर्मॅट्स आहेत. याच्यामध्ये पहिला फॉर्मॅट बघा, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्मॅट. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या अगेन्स्ट जे आहे एखादी पोलीस केस रजिस्टर्ड आहे किंवा मग क्रिमिनल केस रजिस्टर आहे त्या बाबतीत. त्यानंतर तुम्ही 26 वर्षापेक्षा जास्त वयाचे असतील तर त्याचा एक ॲफिडेव्हिट जे आहे हे तुम्हाला बनवून ऑनलाईन जेव्हा तुम्ही एनरोलमेंट करता तेव्हा त्याची PDF तुम्हाला अपलोड करावी लागते. यासोबतच जो तिसरा ॲफिडेव्हिट आहे ते तुमच्या नावामध्ये बदलाचं ॲफिडेव्हिट आहे. तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल, महिलांचं नाव लग्नानंतर जर दुसरं झालं असेल किंवा मग त्यांच्या नावामध्ये बदल झाला असेल, तर त्यासाठी सुद्धा नावात बदलाचं एक ॲफिडेव्हिट तुम्हाला दिलेलं आहे. चौथं जे ॲफिडेव्हिट आहे ते LLB डिग्री तुम्ही महाराष्ट्र किंवा गोवाच्या बाहेरून जर केली असेल तर त्याच्यासाठी चौथा ॲफिडेव्हिट आहे. पाचवा ॲफिडेव्हिट आहे की तुमच्याकडे जर मार्कशीट ऑफलाईन नसेल, हार्ड कॉपी नसेल, ऑनलाईन मार्कशीट असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तसा एक ॲफिडेव्हिट बनवून तुम्हाला ऑनलाईन अपलोड हे करावा लागतो. अशा पद्धतीने हे 5 ॲफिडेव्हिट झाले. आणि 6वा जो ॲफिडेव्हिट जो आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये की तुम्ही कुठे म्हणजे सर्व्हिसमध्ये जर असाल तर तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर घेऊन तुम्ही तसं सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याबाबतचा एक 6वा ॲफिडेव्हिट, असे एकूण 6 ॲफिडेव्हिटचे फॉर्मॅट्स याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे 6ही ॲफिडेव्हिटचे फॉर्मॅट घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एनरोलमेंटसाठी हे सगळे ॲफिडेव्हिट बनवून याची PDF बनवून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला हे फिलअप करावे लागतात. आणि अशा पद्धतीचे फॉर्मॅट जे आहेत हे कशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे, ह्या फॉर्मॅटची तुम्हाला एखाद्या 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला ते ॲफिडेव्हिट बनवता येतो. या व्यतिरिक्त तुम्हाला जे ग्रीन लीगल पेज आहे, जे शासन मान्यता ज्या ग्रीन लीगल पेजला दिलेली आहेत, अशा ॲफिडेव्हिटला 100 रुपयाचं तुम्ही तिकीटं लावूनसुद्धा तुम्ही तसे ॲफिडेव्हिट बनवून तुम्ही त्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे लागतात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे फॉर्मॅट्स जे आहेत हे तुम्हाला ॲटोमॅटिकली महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलच्या वेबसाईटला दिलेले आहेत. आता बघूया आपण ऑनलाईन सर्व्हिसमध्ये एनरोलमेंट कशा पद्धतीने करून घेण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते महत्त्वाचे लागतात याची सविस्तर माहिती पाहूया. एनरोलमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरताना काय काय करायचे असतात किंवा मग तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे आणि तुमच्याकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल पाहिजे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला त्या ऑनलाईनच्या वेबसाईटला तुम्हाला दिलेली आहे. हे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घेणं अतिशय गरजेचे आहे. हे इन्स्ट्रक्शन वाचून घेतल्यानंतरच तुम्ही पुढच्या प्रोसेसला किंवा ऑनलाईन फॉर्मसाठी किंवा सनदसाठी ऑनलाईन प्रोसेसला तुम्ही पुढे जायला पाहिजे. कारण हे अतिशय महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे आणि या इन्स्ट्रक्शनच्या बेसवरच तुमचं पुढील फॉर्म हे महत्त्वाचं दिलेले आहेत. याच्यामध्ये आता तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्हाला बिफोर यू स्टार्ट
याच्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की पासपोर्ट साईजचा फोटो जे आहे तुमच्या युनिफॉर्मवर लागतो, जे की ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये लागतो. ते GPS म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये मॅक्झिमम 1 MB पर्यंतची साईज याच्यामध्ये तुम्हाला लागते. यासोबतच तुमचा आधार कार्डची कॉपी पाहिजे दोन्ही साईडची PDF फॉर्मॅटमध्ये 1 MB साईजमध्ये. त्यानंतर तुमचं जे अटेस्टेड 10वीचे मार्कशीट लागते PDF फाईलमध्ये 1 MB पर्यंत. त्याच्यानंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते मॅरेज सर्टिफिकेट नावामध्ये बदल असेल तर तशा पद्धतीचं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट PDF फॉर्मॅटमध्ये 1 MBच्या साईजमध्ये लागतं. यासोबतच मेडिकल सर्टिफिकेट इन केस जर तुम्ही ट्रान्सजेंडर जर असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट लागतो. यासोबतच डिसेबिलिटी म्हणजे अपंग वगैरे असाल तर त्यासाठी सुद्धा सर्टिफिकेट लागतो. यासोबतच तुमचे जे कास्ट आहे SC ST जर असाल तर त्यासाठी सुद्धा तुमचं एक कास्ट सर्टिफिकेटचं PDF फॉर्मॅट 1 MB साईजमध्ये लागतं. आणि त्याच्यासोबतच डिग्रीचे जे मार्कशीट आहे तुमचे LLBचे मार्कशीट त्याचेसुद्धा सगळे PDF एक फॉर्मॅट 1 MBच्या साईजमध्ये लागतं. त्यानंतर क्लिअर सिग्नेचर लागतं प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडवर. आणि ॲफिडेविटचे जे फॉर्मॅट आहेत ते सुद्धा PDFमध्ये तुम्हाला 1 MB पर्यंत लागते. आणि गुड मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये 1 MB पर्यंत पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला असे टोटल डॉक्युमेंट्स केल्यानंतरच तुम्हाला समोरचे ऑनलाईन प्रोसेससाठी तुम्हाला एनरोलमेंट हे करता येतं. आता या व्हिडिओमध्ये फक्त आपण तुम्हाला डॉक्युमेंट्स कशा पद्धतीचे पाहिजेत आणि आपल्याला एनरोलमेंट करण्यासाठी कोणते ॲफिडेविट्स महत्त्वाचे आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन एनरोलमेंट करून घेण्यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळं पुढच्या व्हिडिओला पाहत असताना हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यासोबतच अशीच माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊन येणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस हे ॲटोमॅटिकली कळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याची सविस्तर व्हिडिओ आपण पुढे घेऊन येणार आहे. त्यामुळं आपल्या या लीगल वन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यामुळे इतरांनासुद्धा या व्हिडिओच्या माहितीचा फायदा होणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये तसं नमूद करू शकता.